नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अंमली पदार्थाविरोधात पोलिसांचा धडाका. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांनी शनिवारी दिनांक 20 अंमली पदार्थ, अवैध मद्य विक्री आणि शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवून 7 गुन्हे दाखल केले आहेत. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धेश्वर नगर येथील साई मंदिराजवळ दादा पीर अब्दुल खान वय वर्ष 23 राहणार 6वा क्रॉस आझमनगर बेळगाव हा हेरोईन विक्रीचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल हावण्णावर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 5,000 रुपये किमतीचे 2.55 ग्रॅम हेरोईन आणि 10,000 रुपये किमतीची मोफेड असा एकूण 15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एपीएमसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत शाहूनगर तलावाजवळ सुफियान आफताब पीरजादे राहणार पहिला क्रॉस आझमनगर बेळगाव हा गांजा विक्रीचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडलं. त्याच्याकडून 5,000 रुपये किमतीचा 472 ग्रॅम गांजा आणि 15,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध एपीएमसी पोलिसांनी NDPS कायद्याच्या कलम 20(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवबसव नगरमधील जुन्या पॉलिटेक्निक वसतिगृहाजवळ प्रकाश प्रदीप परमाणी राहणार गँगवाडी बेळगाव हा गांजा विक्रीसाठी उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक उदय पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी छापा टाकला. मात्र पोलिसांची चावल लागताच प्रकाश बॅग टाकून पळून गेला. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या कापडात बांधलेला 585 ग्रॅम गांजा आढळून आला. सुमारे 20,000 रुपये किमतीचा हा गांजा जप्त करण्यात आला असून फरार संशयितांच्या विरोधात माळमारुती पोलीस ठाण्यात NDPS कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.